अस्सलामुअलैकुम, कैशा सगळी बेस आहो ना. उम्मीद करता सगळी बेस असाल. आज आम्ही आमच्या कोकणी स्टाईलला चवंगे बनवणार आहोत. अर्धा किलोचे त्यांच्यासाठी कवटा, अर्धा किलो सोजी, अर्धा किलो मैदो, अर्धा किलो साखर आणि आपल्या टेस्टच्या हिशोबातला मीठ, थोडीशी हल्दी पावडर आणि बेकिंग पावडर. त्यांच्या बादला कवटा आणि साखर. चला आता बेसिनला सगळ्यांना फेटून घेऊया. आम्ही ह्या हाताने फेटत आहोत. आम्ही हाताचा इस्तेमाल केला. तुमच्याजवळ जर फेटायची मशीन असली ते तुम्ही मसनीचा पण इस्तेमाल करून फेटू शकता. विणला अजून एकदा सांगता आहे, आम्ही अर्धा किलोचे चवंगे बनवत आहोत. अर्धा किलोच्या ह्याला अर्धा किलो सोजी, अर्धा किलो मैदो, अर्धा किलो साखर आणि कवटा. आणि 1 किलोचे जर बनवायचे असले ते 12 कवटा, 1 किलो सोजी, 1 किलो मैदो आणि 1 किलो साखर. आणि पाव किलोचे जर बनवायचे असले ते 3 कवटा, पाव किलो सोजी, पाव किलो मैदो आणि पाव किलो साखर. आणि ह्या बेस आमचा फेटून झाल्यावर आम्ही सोजी टाकले आहोत तिनातला. सोजी पण बेस मटेरियलला कालवून घेऊ आम्ही आणि थोडं थोडं करून मैदो टाकू. का की पीठ आपल्याला जास्ती घट पातळ करायचा नाही आहे. म्हणजे ऐसा की उंडो यायला हवं आहे. आपण रोटीला उंडो बनवतो ना तसं ह्या गोल उंडो यायला हवं आहे. हाय मी थोडा टेस्ट करून बघताय आहे. मला थोडा मीठ कमी वाटला. थोडासा मी मीठ टाकला आहे वापस. चला आता मी एक खाली टोप घेतलो आहे. तिनातला ह्या पीठ आहे ना ओव्हरनाईट म्हणजे पुरी रात फुगत ठेवायचा आहे. आणि आम्ही सुबाला दिनला बनवायला घेऊ. म्हणजे बेस असा फुगला ना का चवंगे पण माशाल्ला तेलात असे टाकल्यावर ना फ्राय करायला का बेस फुगतात. 4 से 5 घंटे जर दिसाला पण तुम्ही लावून ठेवला ना 4 से 5 घंटे ठेवाच लावून पीठ. चला आता ढाकण मारून ठेवूया आणि सुबाला आता बनवायला घ्यायचं आहे. आणि हा थोडंसं मैदो उडलोय ना तो किंच्यासाठी उडलोय तो मी दाखवता पुरे व्हिडिओतला. आणि ह्यो आहे आपलं नेक्स्ट डे म्हणजे दुसरो दिवस सुबाला. आणि पीठ पण माशाला बेस फुगला आहे आमचा. आणि हे चवंग्याचे साचे आहेत डिझाईनवाले. आणि एक कढईतला मी तेल गरम करत ठेवला आहे. आणि ह्या आता बारीक बारीक उंडे करून आम्ही जो चवंग्याचा साचो आहे ना तीनवर आता अशी ठोपटून आहे ना अशी डिझाईन बनवणार आहोत. दाखवता जी कोकणी माणसं आहेत त्यांना खबर आहे चवंगे काय आहेत ते. आम्ही अर्धा किलो मैदोशी थोडं मैदो आहे ना ठेवल्या होत्या. का की चवंगे बनवताना आहे ना थोडासा वरती शिपेला. काही लोक तेल पण लावतात. आम्ही पण तेलाचा इस्तेमाल करतो. पण ह्या थोडा माझ्या बहिणीने पीठ घेतला नाही. ती बोलते पीठाने असे चिपकत नाही, अलगत येतात. आणि अलगत येतच होते. तुम्ही जर का बनवलं ते तेल लावा नाही ते तूप करवण्याचा पण लावू शकता. पीठ पण लावू शकता. आम्ही ते पीठ लावल्या ह्या. आणि माशाला किती मस्त डिझाईन आली नाही बनवून. खायला पण मोप टेस्टी लागतात. एकदा ट्राय करून बघा तुम्ही पण. है ना माशाल्लाह मस्त डिज़ाइन है ना।
चवंगे आम्ही लोक जास्ती तर हिला बिड्डे बोलताव, कोकणीतला बिड्डे बोलतो आम्ही तिला. काही लोक चवंगे बोलतात, काही लोक बिड्डे बोलतात. चला आता तेलातला फ्राय करूया यांना. तेल आहे ना बेस गरम व्हायला हवा आहे, एकदम नॉर्मल गरम नाही, हॉट एकदम गरम. माशाला किती बेहतरीन फुगले आहेत, सगळे फुगले आहेत. सगळा अंदाजनी बरोबर घेतल्यावर ना का माशाला सगळी रेसिपी बेश येते. सगळा अंदाजनी घेत जा, मी ते व्हिडिओतला सांगलोच आहे. चवंगे ऐसे कलरवर दिसे लागले ना का गॅस थोडं बारीक करा, नाही ते फास्ट गॅसवर जर ऐसे जास्ती फ्राय करत राहिल्याव ना का मग सगळे काले होतील, मग होईल त्यांचा बरोबर सत्यानाश. आहेत ना माशाला किती मस्त फुगले आहेत. एकदा मी ते काढून दुसरे टाकले होते, तो थोडं शॉर्ट आहे ना मी स्किप केलो होतो. म्हणजे असा डिझातला मी काढले होते ना तो स्किप झालो थोडं. मला असं वाटलं मी शूट केला पण मी शूट नाही केला, तो थोडं एक व्हिडिओ मिस झालोय माझ्या हाताने. काही एक हटकेचा असला म्हणा ते कमेंट करून मला हटकू शकता हो तुम्ही, मी सगळ्यांचा जवाब देईन. आणि हे हाय रेडी झालेत आपले गरमागरम चवंगे. माशाला मस्त क्रिस्पी आणि फुसफुशीत एकदम आले आहेत. एकदा माझी रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पसंत आले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. मिळता नेक्स्ट व्हिडिओला. अल्लाह हाफिज.